स्वागत करते आणि मनपूर्वक आपणा सर्वांचे आभार आम्हाला या ठिकाणी संधी सादर करण्याची दिली। खरं तर मंजुषाताई आणि आमची मैत्रीण दीपाली इथे मनापासून आभार मानायला पाहिजे की तिने या पवित्र महिन्यात, श्रावण हा आपल्या हिंदू संस्कृतीतला एक पवित्र महिना, भरपूर सणांनी भरलेला आणि त्या सणांपैकी मंगळागौर हा आपल्या सगळ्यांचाच आनंदाला पारा न उरणारा असा हा सण। अगदी उत्साहाचा सण, लग्नाचं पहिलंच वर्ष म्हणजे कोणते सण साजरे करावेत आणि किती दिमाखात करावेत याची जणू काही स्पर्धा चालू असते। आणि मी म्हणेन सलोनीला तर खूप हौशी साखर भेटले की सासूबाईंनी इतकी छान उत्साहात मंगळागौर करावी हे यासाठी नशीबच लागतं। आणि सुनेचं रूप हे सासूसाठी किंवा सासरच्या मंडळींसाठी एक प्रकारे लक्ष्मीचंच रूप आहे आणि सलोनी तुमच्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मीच्या रूपाने माझ्या मते गेल्या वर्षी अवतरली आणि म्हणून तिचं स्वागत जरी मंगळागौरीच्या थोडंसं पलीकडे असलेला विषय पण तिच्याशी संबंधित असलेला विषय
म्हणून आमच्या ग्रुपतर्फे सुद्धा एका अनोख्या पद्धतीने आम्ही तिचं स्वागत करतो. ते एका पुढील गाण्यातून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. चला ना गौराण्याला जाऊया. अगं कृतीसाठी थांबलोय. हो का? मग कुठे आहे ती कृती? अरे चला, आली का गौरी? हो ठीक आहे. जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा अवखळ हासरी अल्लडला जरी दिसते चंद्राची कोर साजरी श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी आज माझ्या घरी अवतरली लाडाची नवसाची गौराई माझी बघसली मोहरली खुलली कळी मोगराची. याला जऱ्या गालावरी विरघळला चांदवा अन नजरेतुनी तू बोलता न बोलता कळला अर्थ नवा. आली घरी गिरिनंदिनी लावू पंचारती या गौराईला पाना फुलांनी सजवूया गाऊया आरती. चम चम चांदणी चंचल दामिनी लख लख तेजाची ज्योत तू मनी सजली रंगली आसई वेडावरी आज स्वप्ना परी अवतरली लाडाची गौरी बहाज माझी बघसली मोहरली खुलली कळी मोगराची. आपण थोडस मंगळागौरीच्या धार्मिक परंपरेकडे थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया की का मंगळागौर साजरी केली जाते. तर हिमालयाची कन्या पार्वती लहानपणापासूनच तिच्या मनात भगवान शिवशंकराविषयी एक अढळ श्रद्धा होती. भगवान शिवशंकर हे वैराग्याचे मूर्तिमंत असून संसारापासून ते अतिशय अलिप्त ध्यानमग्न आणि तपस्वी. पण पार्वतीच्या मनात मात्र एकच संकल्प होता, तो म्हणजे माझ्या जीवनाचा जर कोणी सहचर असेल तर तो म्हणजे भगवान शिवशंकरच असेल.
हा संकल्प काही सहज पूर्ण होणारा नव्हता. म्हणून पार्वती मातेने शिवशंकराला प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. सगळ्या सुखसोयींचा त्याग केला, अनेक व्रतवैकल्य केली, ध्यान केलं आणि आपल्या संकल्पापासून ती अजिबातच घडली नाही. तिची तपश्चर्या म्हणजे केवळ पती मिळवण्याची इच्छा नव्हती, तर आपल्या ध्येय प्राप्तीसाठी श्रद्धा, संयम आणि निष्ठेने केलेला तिचा तो प्रयत्न. शेवटी तिच्या या अढळ भक्तीची आणि तपश्चर्येची परीक्षा पूर्ण झाली आणि भगवान शिवशंकरांनी पार्वतीचा स्वीकार केला. म्हणूनच शिव पार्वतीचे हे नाते भारतीय परंपरेत आदर्श दाम्पत्याचं एक प्रतीक मानलं जातं. याच भावनेतून मंगळागौरीच्या पूजेमध्ये सुद्धा माता गौरीची आपण आराधना करतो. नवविवाहित स्त्रिया आपल्या संसारात प्रेम, सौख्य, समृद्धी आणि अखंड सौभाग्य लाभावं अशी प्रार्थना करते, जी सलोनीने आज या ठिकाणी केलेली आहे. मंगळागौर हे श्रावणातील मंगळवारी केलं जाणारं सुवासिनींचं अतिशय पवित्र असं एक व्रत मानलं जातं. म्हणून मंगळवार आपल्याला एक सुंदर संदेश देतो. संकल्प असेल तर श्रद्धा हवी, ध्येय असेल तर संयम हवा आणि नातं असेल तर प्रेमासोबत निष्ठाही हवी. म्हणूनच या खेळामध्ये सहभागी होताना ही एक आपण परंपरा साजरी नाही करत, तर पार्वतीच्या मनामध्ये असलेली श्रद्धा, शक्ती, अढळ निश्चय ह्यांची सुद्धा आपण मनापासून पूजा करतो. ते आमच्यात सगळं काही उतरावं ती आपण मनोमन असलेली प्रार्थना करतो. या खेळामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार खेळले जातात, जे आता थोडेसे कालबाह्य झालेले आहेत. पण हेच खेळांचे प्रकार पूर्वीच्या काळी सगळ्यांसाठी, सगळ्या स्त्रियांसाठी असलेले एक प्रकारे व्यायामाचे प्रकार होते. कोणत्याही वेगळ्या जिमला जाण्याची त्यावेळेस गरज पडत नव्हती. म्हणून तो व्यायाम एखाद्या फुगडीतून, एखाद्या लाट्याबाई लाट्या या गाण्यातून किंवा एक मंगळागौरीच्या असलेल्या विशिष्ट खेळांमधून तो दाखवला जायचा. आणि तेच आम्ही काही प्रकार आता तुमच्यासमोर सलग प्रकारे सादर करतो. तर फुगड्या आहेत आता, तर त्या फुगड्यांमध्ये कृपया आपणही सहभागी व्हावं. चला ग आपण फुगड्या खेळूया. हा चला चला खेळूया ना, सगळ्यांनी खेळूया खेळायच्या. ना, मंगळागौर आहे हा ना. चला चला. करंड्यावर करंडा, करंड्यावर मोर, माझ्या संग फुगडी खेळते चंद्राची कोर. आपण दोघी मैत्रिणी आट्टीच्या आट्टीच्या, साड्या नेसू पट्टीच्या पट्टीच्या. ढगातून पडल्या मघाग मघाग, दोघींची फुगडी बघाग बघाग. होन बाई होन, रानुमाळी होन, माझ्या संग फुगडी खेळतेस आहेस तरी कोण. समुद्राची वाळू चाळणीने चाळू, आम्ही दोघी मैत्रिणी गंजीफा खेळू. आपण दोघी मैत्रिणी गळा घालू मिठी, गळा घालू मिठी, कडकीनी मोडू जशी खोबऱ्याची वाटी खोबऱ्याची वाटी. फुगडी फुलते चवरी डुलते, पाठीवरली वेणी जशी नागिण डुलते. फुगडी खेळू दण्णा दण्णा, रुपये मोजू खण्णा खण्णा, रुपयाची सुपली जाऊ माझी धाकली, पान खायला शिकली पानाचा देठ ग देठ ग. माझ्या फुगडीची आईट ग आईट ग. आता हे लाडू जिम्मा काय प्रकार आहे? हे सगळे तुम्हाला काहीच माहिती नाही का बाई? नाही तुम्ही पहिलंच आहे ना हे? असं नाही अगं, 1 2 3 3 4 असा 1 2 3 3 4 1 2 3 3 4 1 2 3 3 4 1 2 3 3 4. झिम पुरी झिम कपाळीच भिंग, भिंगेल
बाई झिम कपाळीचं भिंग भिंग गेलं फुटून पोरी गेल्या उठून आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजाबाई झिम्मा खेळतो आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजाबाई झिम्मा खेळतो आंब्याची ढाळी टप टप गळे कोकणचा राजाबाई झिम्मा खेळे आंब्याची डाळी टप टप गळे कोकणचा राजाबाई झिम्मा खेळे सरसर गोविंदा येतो माझ्यावरी गुलाल फेकीतो सरसर गोविंदा येतो माझ्यावर गुलाल फेकीतो या बाई गुलालाचा भार आमच्या वेण्या झाल्या लाल या बाई गुल्लालाचा भार आमच्या वेण्या झाल्या लाल आमच्या वेण्या मोकळ्या सोनियाच्या साखळ्या आमच्या वेण्या मोकळ्या सोनियाच्या साखळ्या घडव घडव रे सोनारा माणिक मोती बिजवरा घडव घडव रे सोनारा माणिक मोती बिजवरा बिजवराला खिडक्या आम्ही बाईले की लाडक्या बिजवराला खिडक्या आम्ही बाईले की लाडक्या लाड सांगू बापाला मोती मागू काकाला लाड सांगू बापाला मोती मागू कापाला 1 2 3 3 4 1 2 3 3 4 1 2 3 3 4 1 2 3 3 4 1 2 3 3 4 1 2 3 3 4 1 2 3 3 4 1 2 3 3 4 काय जोक करते खरंच किकीचं पान बाई की किकीचं पान बाई की सुंदर मासा सुसू सुंदर माझा सुसू आल्या ग बाई गुजरणी गुजरणी आल्या ग बाई गुजरणी गुजरणी कापूस घ्या ग पिंजारणी पिंजारणी कापूस घ्या ग पिंजारणी पिंजारणी कापूस पडला सरकीचा सरकीचा कापूस पडला सरकीचा सरकीचा पाऊस पडला मोत्यांचा मोत्यांचा पाऊस पडला मोत्यांचा मोत्यांचा किकीचं पान बाई की सुंदर मासा सुसू 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 त्यांना एकदा बघ, त्यांना बघू नका. आपण साईडने सुद्धा चालायचं. खेळ येतो ह्या बाईंना येतो. चला बाई चला. अगोटा पगोटा
पागोटा पागोटा गालीन म्हणते शिंगोटा गालीन म्हणते शिंगोटा मथुरेच्या बागेत जाईन म्हणते मथुरेच्या बागेत जाईन म्हणते लाल लाल साडी नेशीन म्हणते लाल लाल साडी नेशीन म्हणते अगोटा 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 चला आपण लाटण्यांच्या लाट्या लाट्या खेळतात ना तसं खेळूया. लाटण्या नसतील ना, तर गरबाच्या गाठी असतील ना, चालेल, त्या चालेल. गाठ्यांनी खेळू आपण. बरं, बरं, अच्छा बरं. अच्छा हं? लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या एक सुसू दोन सुसू एक सुसू दोन सुसू आपण दोघी मैत्रिणी हिरव्या साड्या नेसू बाई हिरव्या साड्या नेसू आपण दोघी मैत्रिणी हिरव्या साड्या नेसू बाई हिरव्या साड्या नेसू एक सुसू दोन सुसू एक सुसू दोन सुसू आपण दोघी मैत्रिणी हिरव्या साड्या नेसू बाई हिरव्या साड्या नेसू आपण दोघी मैत्रिणी हिरव्या साड्या नेसू बाई हिरव्या साड्या नेसू लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या 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 ए चला हो, आपण खिसबाई, खिसबाई खिस. खिस खेळूया. हा, हा, चला. चालेल, एवढ्या मोठ्या बायका आहेत. पण 8 बायका तरी लागतील ग. 8 बायका. पुरुष आहेत, पुरुषांबरोबर खिसबाई पुरेशा पाहिजे. आहेत. काय तू किस बाई किस दोडका किस खिसबाई खिस दोडका खिस दोडक्याची पोड लागली गोड आणिक तोड बाई आणिक तोड दोडक्याची फोड लागली गोड आणि कतोड बाई आणि कतोड किस बाई किस दोडका किस खिसबाई खिस दोडका खिस दोडक्याचं पाणी कावळ्या राणी शेळग सुने नेणते पणी दोडक्याचं पाणी कावड्या राणी खेळग सुने नेते फणी आठूड केलं काठूड केलं आठवड केलं काठोड केलं सासूच्या भ्यान सांदीला ठेवलं सासूच्या भ्यान संधीला ठेवलं आता कसं करू बाई घुशीन नेलं आता कसं करू बाई खुशीन नेलं खिसबाई खिस दोडका खिस 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 हिरवा पासनी मरवा वेलीची पेढी घाला साजनी बाई देणार साजन मादा चालू हिरवा पासनी मरवा वेलीची पेढी घाला साजनी बाई देणार साजन मादा गोऱ्या भाळी सर्वा जाळी नवरत्नांची माळा साजनी बाई देणार साजन मादा चूल बोळती इबली इबली भातुकलीचा खेळ ग चूल बोळती इबली
मध्यावर येऊन ठेपणार. तर तोही प्रवास आम्ही दाखवण्याचा इथे प्रयत्न करतो. होळी गुलाबीचे दिवस, नवखे दिवस, पण त्याच सोबत कधीतरी जबाबदारीची जाणीव, कधीतरी घर सांभाळण्याची जाणीव आणि ती जबाबदारी एका नव्या वळणावरती प्रत्येक स्त्रीला घेऊन जाते. बरोबर आहे? याचे आपण सगळ्याच इथे असलेल्या स्त्रिया साक्षीदार आहोत. तशी सलोनीही काही दिवसांनी होणार आहे आणि परमेश्वर स्त्रीला एक वेगळी ताकद देतो ती जबाबदारी पेलण्याची. बरोबर आहे? आणि म्हणून अशा अनोख्या धाटणीने हा प्रोग्राम आम्ही आपल्या समोर स्टेप बाय स्टेप पुढे नेणार आहोतच. पण कार्यक्रमाच्याही आपण आता थोडंसं मध्यावर येतोय म्हटल्यानंतर एका वेगळ्या अनोख्या गाण्याकडे आम्ही पुन्हा एकदा वळत आहोत. त्याचा तुम्ही नक्कीच आस्वाद घ्याल. आपली भारतीय संस्कृती अशी आहे ना की आपण कुठल्याही उत्तम कार्यात आपल्या परमेश्वराचं नेहमी स्मरण करतो. त्याला विसरून कधीच आपल्याला पुढे जाता येत नाही. आणि त्यातलं आपलं सगळ्यांचं आवडतं असं दैवत ते म्हणजे श्रीकृष्ण. हा कान्हा असा आहे की तो खट्याळपणा करत करत त्याची उत्तम अशी जागा घेतोच आणि सगळ्या गवळणींना तो खुश करतो. आणि म्हणून तो जेव्हा यमुना नदीच्या काठी जातो तिथे जेव्हा या हरीला बघितलं जातं आणि तिथे तो जेव्हा बासरी वादन करतो तेव्हा सगळ्यांच्याच मनाला आकर्षित करतो. अशाच प्रकारे या कान्हाने आम्हाला या कार्यक्रमात सुद्धा आकर्षित केले. आणि म्हणून या कळशीचा वापर कसा करावा अशी इच्छा व्यक्त करत करत आम्ही कान्हाला या कार्यक्रमात तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. बरं का?
बाजारी त्यानं तुम्ही चालल्या मथुरे बाजारी 12-16 गोळ्याच्या नारी त्या नटून चालल्या मथुरे बाजारी त्याने मारला खडानं माझा फोडला घडा त्याने मारला खडानं माझा फोडला घडा त्याने फोडल्या घागरी कान्हा वाजवी बासरी कान्हा वाजवी बासरी कान्हा वाजवी बासरी कान्हा वाजवी बासरी यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी हो, हो, हो. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हा वाजवी तो बासरी कान्हा वाजवी बासरी कान्हा वाजवी बासरी कान्हा वाजवी बासरी कान्हा वाजवी बासरी. वन टू थ्री स्टार्ट. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई माझ्या पाटल्या काय ग केल्या काय ग केल्या भावाच्या वहिनीनं लक्ष्मीला दिल्या बहिणीला दिल्या. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई माझ्या वागड्या काय ग केल्या काय ग केल्या बहिणीच्या लग्नात काकूला दिल्या काकूला दिल्या. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई माझे तोडे काय ग केले काय ग केले भाजीच्या लग्नात मामीला दिले मामीला दिले. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई माझा चंद्रहार काय ग केला काय ग केला आत्याच्या लग्नात आत्याला दिला आत्याला दिला. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई अगं अगं सुनबाई
धावते आणि या नावेमध्ये विहार करताना, संसाराच्या नावेमध्ये विहार करताना अनेक वेगवेगळ्या टप्प्यांना प्रत्येक स्त्रीला सामोरं जावंच लागतं. मग तो टप्पा कधीतरी आनंदाचा, तर कधीतरी दुःखाचा आणि कधीतरी मन भरावून टाकणारा असतो. मग याची तुलना कशी केली जाऊ शकते? तर विरजण लावलेल्या दह्यासोबत त्याची तुलना केली जाऊ शकते. वरवर सेट झालेलं दही आपल्या नजरेला खूप छान दिसतं, पण त्याच्या आतमध्ये जी काही खळबळ माजलेली असते ना, कारण ते दुधाचं विरजण होत असतं आणि ते खळबळ आपल्याला अजिबात ठाऊक नसतं. बरोबर आहे की नाही? असाच पुन्हा आम्हा सगळ्या स्त्रियांचा संसार जो आहे ना, तो आपल्याला वरवर बघता खूप छान असतो, परंतु त्या संसारातली आव्हानं कशी मिळतं त्याच्याबद्दलची जाणीव ही फक्त त्या घरातल्या प्रमुख स्त्रीला असते. ती बरोबर कितीही आनंदी खुश दिसू दे, पण तिच्या मनात ती खळबळ समजायला आपल्याला बराच काळ लागतो. पण तरीही नेटाने सगळी आव्हानं पेलत, सगळ्या दुःखांचा सामना करत ती प्रत्येक स्त्री यशस्वीपणे आपला संसार नेटाने पूर्ण करते. यावरच आधारित पुढची आमची कृती. ताक घुसळ घुसळ मायबाई दाणे दळ, तोंडावर ठेव हसू लपवून सारे वळ. ताक घुसळ घुसळ रडू नको घळ घळ, थेंब थेंब पाणी सांड सांग डोळ्यात पुसळ. ताक घुसळ घुसळ दरमास भळ भळ, तुझ नशीब नशीब 4 दिसांची मळमळ. ताक घुसळ घुसळ येवो लोणियाचे बळ, वर आनंदाचा झरा आत सारी खळबळ. ताक घुसळ घुसळ साऱ्या घराला विसळ, तुझ्या मायेन मायेन दिव्यासारखी उजळ. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. ओवाळीन सोनिया ताटी रत्नांचे दिवे माणिकांच्या वाटी, हिरे मोती ज्योती. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी.
पोटी खोबरा नाचे 800 खिडक्या 900 दार पुण्या वाटेन गेली हिरार तिचा सापडला चंद्रहार तिचा सापडला चंद्रहार सरसर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकीतो सरसर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकीतो या बाई झिम्मा नाचाया आमच्या वेण्या घालाया एक वेणी मोकळी सोनियाची साखळी खडो खडो रे सोनारा माणिक मोत्यांचा डोलारा डोलाऱ्याला खिडक्या आम्ही दोघी बहिणी लाडक्या लाड सांगू बापाला पैसे मागू काकाला गौर बसली नहाया शंकर आले पहाया शंकर आमचे मेहुणे 2 दिवसांचे पाहुणे हुश चल ग बाई खेळूया मंगळागौर खेळूया मंगळागौर खेळूया गौराईचा खेळ बाई आनंदात नाचू गाऊ आनंदात खेळूया मंगळागौर खेळूया ग मंगळागौर खेळूया पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवली रात जागवली पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा लेक माझी ग सून तुझी ग आहे देखणी ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा लेक माझा ग जावई तुझा ग आहे देखणा ग पोरी पिंगा